नमस्कार. मी जयंत सावंत. सिविक इनसाईट या चॅनलवरून आपल्याशी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो. तर सध्या राजकारणात विरोधक म्हणजे निवडून न आलेले सगळे पक्ष ते विरोधक म्हणून काम करतात. आजपर्यंत विरोधक होते सरकारमध्ये, पण सरकारला धारेवर धरणारे, सरकारकडून चांगल्या वाईट गोष्टी करून घेणारे, सरकारचं चुकत असेल तर त्याला ज्या ठिकाणी टोकणारे, त्याला बोलणारे, त्याला समजून व्यवस्थित काम पूर्ण करण्याची मुभा देणारे असे विरोधक होते. ते विरोधक चांगल्यासाठी होते, देशासाठी होते, देशाची प्रगती थांबवण्यासाठी नव्हते, देशाची राज्याचा म्हणा, देशाचा प्रगाढ विकास थांबवण्यासाठी ते विरोधक नव्हते, चांगल्या कामासाठी होते. तर ते लोकांना आणि समाजाला प्रिय होतात आणि परत पुढच्या वेळेला निवडून येतात. पण आजकाल झालेलं कसं, हे विरोधक जे आहेत, ही जी नवीन विरोधकांची अशी एक जात तयार झालेली आहे की काही झालं तरी सरकारच्या नावानं एवढं बोंबलायचं, एवढं ओरडायचं की सरकारला ते काम पुरंच करू द्यायचं नाही. आणि मग त्यासाठी लोकांना चेतावणी द्यायची, लोकांची बाती भडकवायची आणि मग त्यांच्याबरोबर त्यांना घेऊन मोर्चे काढायचे, बंद करायचं. ह्या गोष्टी आज विरोधक करतात. क्षुल्लक गोष्टीसाठी सुद्धा विरोधक तोंड घालत आहेत आणि तिथे चुकून नसली तरी ती चूक दाखवतात. मेट्रो बांधली, प्रगतीसाठी, विकासासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि या होत असताना समजा काही क्षुल्लक चुका होत राहिल्या असतील तर त्याचा एवढा मोठा भयंकर मोठा भाऊ करायचं कारण नाही. तर तसं नाही. मेट्रो झाली, मेट्रो सगळ्या चुका दाखवतात. आता मिसिंग लिंक झाले, बस ती सुविधा आहे, चांगली सुविधा आहे. मिसिंग लिंक झाली, त्याच्यावरही काही लोक बोंबलतात मिसिंग लिंकवर. हे बरोबर नाही. धरणासाठी मंजुरी प्रयत्न केलेले आहेत, निर्णय ठिकाणी तलाव बांधलेले आहेत, अमुक एक ठिकाणी ठीक आहे. परंतु काही ठिकाणी असं होतं आहे की सत्तेवर माणूस एखाद्याने मंजुरी दिली, दुसरा सत्तेवर आला तर तो आल्याबरोबर त्याचं मंजुरी काढून टाकतो, त्यानं जे काही निर्णय घेतलेले असतील ते बदलून टाकतो. मला काय म्हणायचं आहे, हा समाज आणि हे विरोधक जर सरकारला कामच करू देत नसतील तर त्यांना काम करायचं तरी कसं होतं. आजकाल बघतोय मी काही विरोधक हे इतके टोकाचा विरोध करत आहेत. असे त्यांना समाजातून बरेचसे विरोधक जे आहेत ते समाजातून निवडून आलेले नसतात, कारण त्यांना निवडून येण्याची त्यांची पात्रताच नसते समाजातून. कारण ते उभे राहिले तर त्यांना कोण मत देणार नाही. अशा लोकांना मग विधान परिषद, राज्यसभा अशावर नेमणूक दिली जाते आणि मग ती नेमणूक झाल्यावर ते खासदार, आमदार, काय मंत्री व्हायला वगैरे ऐक होतात. परंतु ते पक्षाने हवे असतात, कारण त्यांचा आवाज मोठा असतो. काही नसतानासुद्धा ते ओरडायचं आणि बोंबलायचं काम करत असतात सारखं. दुसरं काही नाही होत त्याच्यानं. प्रत्येक गोष्टीत तोंड घालायचं हेच त्यांना समजतं. आपण सकाळी उठलो, टी व्ही ऑन केलं की बघा तो भोंगा सुरू होतो. असे भोंगे प्रत्येक पक्षाकडे की जे नुसते ओरडत असतात, बाकी काही काम नाही करत. त्रास द्यायचा, चुका दाखवायच्या. मग त्यांचा संबंध असो नसो, तिकडे आता रशिया आणि अमेरिकेत काय झालं तरी ते बोंबलतात त्याच्यावर सुद्धा, कशावरही बोलतात. त्याला काही लागत नाही विषय, कसल्याही विषयामध्ये इतकंच काय तर साधं जरी एखादा, आता मी ती हे घाण बोलत नाही, एखादी वाईट घटना जरी एखादी घडली, कशीही घटना घडली तरी ते सरकारला, आता कालच्याच गोष्ट सांगेल, चिमुरडीवर बलात्कार हे प्रकरण ठीक आहे, नराधमानं केला, त्याच्यात सरकारचा काही संबंध आहे नाही ना. मग सरकारवर गुन्हा दाखल करायला पाहिजे, आरोपीच्या पिंजऱ्यात सरकारला खेचलं पाहिजे. म्हणजे काय समजतच नाही काय म्हणायचं त्याला. ते नाही, चूक सरकारची आहे म्हणतो तो. का
सरकारनं समाजात भीती ठेवली नाही, भीती निर्माण केली नाही, लोकांना पोलिसांची कायद्याची कसली भीती राहिली नाही म्हणून हे प्रकार करतायत. मग ह्याला जबाबदार कोण? तो गृहमंत्री आणि मुख्यमंत्री. झालं. हे यांची डोकी. म्हणजे कोणत्या या झालं काय, एवढी सिरियस घटना घडली त्याचंसुद्धा हे राजकारण करतायत. हे आमचे विरोधक. सरकारला खेचलं पाहिजे तुरुंगात, खर्चाला कोर्टात खेचलं पाहिजे असलं बोलून ज्या कारणासाठी आज हा सगळा तो समाज एकवटला होता ते सगळं दूर राहत आहे. तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना आरोप करून मोकळे होता. मुख्यमंत्री राजीनामा द्यायला पाहिजे. बाकी काय, सरकारनं राजीनामा द्यायला पाहिजे. कोणत्या गोष्टीचा? अरे किती फालतू गोष्टीचा, त्याचा ज्याच्याशी सरकारचा कसलाही संबंध नाही. उलट सरकार नंतर त्याच्यातून मार काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण तरी पण तुम्ही उगाच आधीच बॉम्ब मारताय सरकारच्या नावानं. समजा एखाद्या गोष्टीत सरकारकडून काही गोष्टी करण्याच्या राहून गेल्या असतील. समजा सॉरी